जय शिवतंत्र. सर्वांना जय शिवराय. आज आपल्या शिवतंत्र परिवाराची ही पहिली सभा आयोजन करताना आम्हास खूप आनंद होत आहे. कारण शब्दांची ताकद आणि आत्मविश्वासाची ज्योत पेटवण्यासाठी आज आपल्या शिवतंत्र परिवाराची ही पहिली सभा सादर होत आहे. ही सभा केवळ सभा नाही तर विचाराचं एक मशाल आहे. स्वतःला ओळखण्याचा, व्यक्त होण्याचा आणि उभा राहण्याचा हा प्रवास आहे. या प्रेरणादायी प्रवासाची सुरुवात करण्यापूर्वी मी अत्यंत आदरपूर्वक, कृतज्ञतेने आणि अभिमानाने विश्ववीर डॉक्टर विजय तनपुरे महाराज यांना मनपूर्वक अभिवादन करते आणि त्यांचे खूप खूप आभार मानते. महाराज, आपल्या शब्दातून शिवविचार जागतो, आपल्या आवाजातून शौर्य बोलतं, आपल्या मार्गदर्शनातून अनेकांच्या मनात आत्मविश्वासाची ज्योत प्रज्वलित होते. अशा या थोर प्रेरणास्थानाच्या उपस्थितीमध्ये आपली आजची सभा संपन्न होते आहे. ही आपल्या सर्वांसाठीच एक भाग्याची आणि प्रेरणेची गोष्ट आहे. महाराज, आपणास आदरपूर्वक नमस्कार करून या सभेची मी सुरुवात करत आहे. आजच्या आपल्या या सभेचे प्रास्ताविक आदरणीय पुजारी मॅडम यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. सीमा पुजारी मॅडम. नमस्कार सर्वांना. आजची ही ऑनलाईन भाषण सराव सभा एक विशेष दिव्यता घेऊन आपल्या समोर उभी आहे. कारण 19 फेब्रुवारी 2021 शिवजयंतीच्या पवित्र दिवशी ऑनलाईन भाषण कसे करावे हा कोर्स आणि आपला शिवतंत्र परिवार यांची निर्मिती शिवशाहीर डॉक्टर विजय तनपुरे यांच्या संकल्पनेतून झाली. शिवशाहीर विजय तनपुरे यांनी केवळ हा परिवार निर्माण केला नाही, तर 25 डिसेंबर 2019 रोजी शिवाश्रम हे लोकांना अर्पण करून समाजकार्यातील एक महान अध्याय सुरू केला आहे. या शिवाश्रमात अनेकांनी जीवनाची नवी दिशा अनुभवली आहे. आज शिवतंत्र परिवाराचा विस्तार अभिमानाने सांगतो की 1500 पेक्षा जास्त साधक येथे शिकून गेले आहेत. लॉकडाऊनच्या अंधारात सुरू झालेला हा उपक्रम असंख्य लोकांच्या आयुष्यात प्रकाश बनून उतरला आहे. काहींनी छोटे मोठे व्यवसाय सुरू केलेले आहेत. काहींनी स्वतःच्या पायावर नव्याने उभे राहिले आहेत. घरातील वाद शांत झाले आहेत आणि अनेकांच्या आयुष्यात आत्मविश्वास आणि शांतता फुलली आहे. हे शक्य झालं आहे कारण फक्त भाषण शिकवलं जात नाही, इथे जीवन घडवलं जातं. शिवशाहीर विजय तनपुरे तर आज एक महान ध्येय बाळगून कार्यरत आहेत. 23 मार्च 2032 या दिवशी पर्यंत 20,000 धडधाकट व्यक्तींना यशस्वी उद्योजक बनवायचं आहे. सोबतच 10,000 दिव्यांग भावंडांनाही आर्थिक मदत देऊन स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे. हे ध्येय केवळ आकडे नाहीयेत, ही एक क्रांती आहे. मानसिक क्रांती, आर्थिक क्रांती आणि मानवी मूल्यांची क्रांती. आजची सभा या परिवर्तनाच्या प्रवासाला एक महत्वाची पायरी आहे. आपल्या प्रत्येकामध्ये असलेल्या वक्त्याला, नेत्याला, उद्योजकाला जग जाग करण्याचं ही सुंदर संधी आहे. चला तर मग नवीन उमेदीने, नव्या आशेने आणि शिवतंत्राच्या तेजाने आजचा प्रवास सुरू करूया. जय शिवतंत्र. खूप छान. मॅडमनी आपल्या प्रास्ताविकामधून शिवतंत्र परिवाराची अगदी सुंदर आणि व्यवस्थितपणे ओळख करून दिलेली आहे. यानंतर मित्रांनो, आपण आता सभेच्या एक अत्यंत महत्वाच्या टप्प्याकडे वळत आहोत. तो म्हणजे अध्यक्ष निवडणे. अध्यक्ष म्हणजे सभेचे मार्गदर्शन करणारा आधार, सभेच्या विचारांना दिशा देणारे दीप आणि या संपूर्ण कार्यक्रमाचा सन्मान वाढविणारी व्यक्ती म्हणजेच अध्यक्ष. या अध्यक्षपदासाठी सूचना मांडण्याचे आवाहन मी विनोद चौधरी सर यांना करत आहे. मी सर्वांच्या संमतीने माननीय श्री
संदीपजी बर्डे सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद स्वीकारावं. धन्यवाद. यानंतर मनापासून आभार. अनुमोदन देण्यासाठी मी आमंत्रित करत आहे बबन घाडगे सर यांना. बबन घाडगे सर. घाडगे सर. मॅडम, हॅलो. हा बोला हा, सर. घाडगे सर नाही दिसत आहे. मी अनुभव आहेत. आलो ना, ते आवाज येत नव्हता. जय शिवतंत्र. हा हा सर. आताच आमच्या भगिनी यांनी सूचना मांडली, त्या सूचनेला माझे अनुमोदन आहे. धन्यवाद सर. मी आनंदाने जाहीर करते की आजच्या सभेचे अध्यक्ष म्हणून संदीप बर्डे सर यांची एकमताने निवड झालेली आहे. अध्यक्ष महोदय श्री संदीप बर्डे यांचे या सभेत मनपूर्वक स्वागत करते. आपल्या विचारातून, आपल्या मार्गदर्शनातून ही सभा अधिक अर्थपूर्ण होईल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे आणि टाळ्याच्या गजरात आपण अध्यक्ष महोदयाचे स्वागत करूया. यानंतर आजच्या सभेचे यानंतर आपल्या सभेमध्ये आपण ही सभा जी आहे ती आपल्या विचाराची, आपल्या आत्मविश्वासाच्या उभारणीसाठी आहे. चला तर मग आपण आपले मन खुले ठेवूया, कान ऐकायला सज्ज ठेवूया आणि प्रत्येकाच्या शब्दाला, प्रत्येकाच्या विचाराला या ठिकाणी एक विचार मंच उपलब्ध झालेले आहे आणि त्या विचार मंचावर आपण विचारवंत मंडळींनी आपले विचार मांडण्यासाठी हे व्यासपीठ खुले आहे. तर मी आपणास विनंती करते की आज विचार मांडण्यासाठी जे महोदय तयार आहेत त्यांनी हँड रेज करावा, म्हणजे त्यांना बोलण्यासाठी किंवा विचार मांडण्यासाठी त्यांना अनम्यूट केले जाईल. प्रज्वल अवताडे. आपल्या समोर विचार मांडण्यासाठी येत आहे प्रज्वल अवताडे. सर्वप्रथम मी महाराजांचे व ज्ञानेश्वरी ताईंचे आभार मानतो की मला बोलण्याची संधी दिली. आज तुम्हा सर्वांना सफला एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर्वप्रथम मी 7 नियम सांगतो. सूक्ष्म नियोजन करणे, एकमेकांना मदत करणे, स्वतःशी व इतरांशी सत्यात राहणे, 100% वेळ देणे, स्वनिरीक्षण करणे, आगाऊपणा न करणे, मनमोकळेपणाने राहणे. नमस्कार, माझे नाव प्रज्वल रामेश्वर अवतडे. मी इयत्ता 6वी मध्ये शिकतो. आजचा भाषणाला घेतलेला मुद्दा म्हणजे अंतरंगातील देवपण. चला तर मग सुरुवात करूया. देवासमोर उभे राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ करून तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. माणूस हा बोलण्यातून नाही तर विचारांतून खरा करतो. चांगले कर्म, चांगले विचार जर तुमच्या मनात असतील ना तर तुम्ही कुठेही जाऊन कितीही यश मिळवू शकता. तुम्ही जर तुमच्या मनाच्या हृदयाच्या मंदिरात जर किती अंधार असला आणि तुम्ही जर मग
कोणत्याही मंदिरात गेला ना तरी आणि कितीही दिवे लावले ना तरीही त्याचा काही उपयोग नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, आयुष्यात आपण किती चांगले कर्म केले आणि किती वाईट कर्म केले हे फक्त आपल्या दोघांनाच माहित असते. एक म्हणजे परमात्मा आणि दोन म्हणजे अंतरात्मा. यामुळे आपल्या जीवनातील दोन गोष्टी कधीही संपू देऊ नका. एक म्हणजे मनातील बालपण आणि दोन म्हणजे अंतरंगातील देवपण. हे संपलं की माणूस संपला. जय शिवतंत्र. धन्यवाद. अतिशय सुंदर आणि ओघवत्या शब्दामध्ये प्रज्वल आवताडे यांनी आपले विचार व्यक्त केले. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की आयुष्यात आपले कर्म हे दोनच व्यक्तीला माहित असतं किंवा दोघांनाच माहित असतं. एक म्हणजे आपण स्वतः, अंतरात्मा आणि परमात्मा. खूप सुंदर शब्दामध्ये त्यांनी या लहान वयामध्ये आपले विचार व्यक्त केले आहेत. खूप खूप सुंदर प्रज्वल. तुला पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. यानंतर आपले विचार व्यक्त करण्यासाठी येत आहेत पुढील भाषणासाठी येणाऱ्यांनी कृपया हँड रेज करावा म्हणजे मला लक्षात येईल. महेश नाणेकर सर. यानंतर महेश नाणेकर सर. रामकृष्ण हरी. जय शिवतंत्र. हरी जय शिवराय. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन. गुरुवर्य विश्व शिवशाहीर डॉक्टर विजय महाराज तनपुरे यांनाही नमन करतो. आणि मायक्रो प्लॅनिंग, एकमेकांना मदत करणे, स्वतःशी आणि इतरांशी नेहमी सत्यात राहणे, स्वनिरीक्षण करणे, 100% देणे, आगाऊपणा न करणे आणि मनमोकळेपणा या 7 प्रमुख तत्वांवर चालणाऱ्या आपल्या शिवतंत्र परिवाराची ही आजची साप्ताहिक सभेमध्ये मला बोलण्याची संधी दिली. त्याबद्दल मी आपल्या संपूर्ण शिवतंत्र परिवाराचे मनपूर्वक आभार मानतो. खरं तर आज इथं बोलण्याचं जेवढं धाडस जे माझ्यामध्ये तयार झालं आहे याचं संपूर्ण श्रेय हे शिवतंत्र परिवाराला जातो. कारण याच्या आधी म्हणजे असं एक दोघांमध्ये बोलण्याची सुद्धा हिंमत न करणारा मी आज आपल्या सभेमध्ये उभा राहून बोलण्याचं धाडस करतो. हे या शिवतंत्र परिवारामध्ये आल्यानंतर हे शक्य झालं. आणि सगळ्यात मोठं म्हणजे आता मागे जे शिबिर आम्ही केलं त्या शिबिरामधून या गोष्टी शक्य झाल्या. शिवतंत्र परिवारामध्ये आल्यानंतर खूप अशा बदल स्वतःमध्ये खूप असा बदल घडला. म्हणजे नकारात्मक ह्या गोष्टीपासून आज पूर्णपणे लांब झालेला आहे. आणि सकारात्मक गोष्टी म्हणजे असे वाईट विचार आणि आपल्या सोबत काम करणारे, मी कंपनीमध्ये काम करतो, आपल्या सोबत काम करणारा मग तो लहान असो मोठा असो कुणी असो प्रत्येकाशी एकदम आदराने बोलण्याची एक सवय लागली. कुणालाही सर भाऊ दादा या गोष्टीतून बोलण्याची सवय शिवतंत्र परिवारामध्ये आल्यानंतर एक झाली. म्हणजे माझ्या सोबतच काम करणारा एक बाहेर दुसऱ्या राज्यामधला माणूस आहे. त्यांचं नाव शुक्ला. त्याला सगळे शुक्ल्या असं वेगवेगळ्या नावाने हाक मारते. पण मी एकमेव त्याला 7 वर्षापासून कंपनीत काम करतो त्याला शुक्लाजी म्हणणारा एकमेव माणूस आमच्या कंपनीत मीच आहे. तो स्वतःही मला बोलला म्हणजे एक चांगलं बोलण्याची, चांगलं ऐकण्याची आणि खूप मोठा असा बदल ते शिवतंत्र परिवारामध्ये आल्यानंतर झाला. तर बदल धन्यवाद. जय श्री. खूप छान महेश सर. आपण शिवतंत्र परिवारामध्ये प्रवेश केल्यापासून आपल्यामध्ये झालेला बदल अतिशय सोप्या शब्दामध्ये आम्हाला सांगितलात आणि खरंच
या शिवतंत्र परिवारात आल्यानंतर नकारात्मकता, निगेटिव्हिटी कशी दूर होते आणि आपल्या कामाप्रती, इतरांप्रती जी सकारात्मकता आपल्या मनामध्ये येते, ती अगदी खरोखर वाखाणण्याजोगी आहे आणि ती कुणाजवळही येत नाही. ती परिवारात आलेल्या प्रत्येकाजवळ येतच आहे. त्यासाठी आपण एक पाऊल पुढे टाकलं तर सकारात्मकता 99 पाऊल पुढे टाकत आपल्याजवळ येणार आहे. त्यासाठी आपण हे बोललात, आपले विचार व्यक्त केले अतिशय सुंदर आणि सोप्या शब्दामध्ये. आपल्यामध्ये आदर, नम्रता हे गुणही शिवतंत्र परिवारामध्ये आल्यावर येतात. या 7 नियमाबरोबरच येणारी नम्रता ही अतिशय समोरच्या माणसाचं मन जिंकून घेणारी ठरते. असं आपण बोललात, त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. यानंतर आपल्या आजच्या सभेमध्ये आपले पुढील विचार व्यक्त करण्यासाठी कोण येत आहे त्यांनी कृपया हँड रेज करावा. यानंतर विनोद चौधरी सर आपले विचार व्यक्त करतील. विनोद चौधरी सर. जय शिवराय, जय शिवतंत्र. नमस्कार महाराज जय आणि शिवराय. सर्वांनाच नमस्कार. आजचा जो विषय तो मी घडलो कसा, तर प्रथमतः मी आपले 7 नियम सांगतो जे आपल्याला पहिले बोलायचे असतात. सूक्ष्म नियोजन करणे, एकमेकांना मदत करणे, स्वतःशी व इतरांशी सत्यात राहणे, स्वनिरीक्षण करणे, 100% वेळ देणे, आगाऊपणा न करणे आणि मनमोकळेपणाने राहणे, हे आपले 7 नियम आहेत. त्यानंतर मी भाषणाला सुरुवात करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता धर्ममाता मा जिजाऊ साहेब, माझे गुरुवर्य आदरणीय मान्य श्री विजयचंद्र पुणे महाराज आणि माझे माता पिता यांच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. आजचा जो महाराजांनी मागच्या वीकला एक विषय दिलाय आपला, मी घडलो कसा, हे प्रथम मी माहिती करून देतो माझी. मी ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये माझे शिक्षण झालं. त्यानंतर पुढील शिक्षण कर्जत या ठिकाणी झालं. माझे आजोबा शिक्षक होते, परंतु लवकरच ते वारल्यामुळं परिस्थिती अनुकूल असल्या कारणास्तव माझ्या बाबांचं शिक्षण झालं नाही. माझ्या आजीनं त्यावेळेस सूक्ष्म नियोजन, पहिलाच आपला एक वाक्य आहे त्याच्यामध्ये पेन्शन यायची, त्यातले थोडे थोडे पैसे काढून मला तिने ग्रॅज्युएशन पर्यंत शिकवलं. आता ती हयातीमध्ये नाहीये. या कार्यक्रमानिमित्त मी तिला धन्यवाद करतो की त्यावेळेस तिला 1990ला, म्हणजे माझं शिक्षण नंतर झालं पण 1990चा माझा जन्म, त्यावेळेस ती नियोजन करून ठेवलं होतं की बाजूला ते पैसे काढून ठेवायचे. आणि मला त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आठवतंय का, शिक्षण जो घेतो, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो दूध पितो ना ते, तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. आणि महाराजांनी एक PDF पाठवलेली आपल्याला, त्याच्यामध्ये थॉमस फुलरचं एक अप्रतिम वाक्य आहे की ज्ञान हा खजिना आहे, ज्ञान हा खजिना आहे, परंतु सराव ही त्याची गुरुकिल्ली आहे. म्हणजे आपल्याला जे महाराज 30-30 सेकंदाची जी हे पाठवतं व्हिडिओ, त्यातून आपला सराव होतो. आणि आता त्याच्यामुळे माझा थोडाफार, म्हणजे भरपूरच बऱ्यापैकी थोडासा मला हे आलाय, कॉन्फिडन्स आलाय. आता मी कधी भाषण करायला राहिलो, मॅडम तुम्ही देखील शिक्षक आहेत, मला भाषण करायला ज्यावेळेस शाळेमध्ये उठवलं की माझे हातपाय कापायचे. काय बोलायचं तिथे, कुठे माईक घेऊन बोलायला सांगितलं की पाय कापायचे, बोलायचं काय, घाम फुटायचा, कान लाल व्हायचे. परंतु महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आजपर्यंत मी इथे उभा राहू शकतो, बोलू शकतो. हे निव्वळ महाराजांमुळे झालं. परंतु माझं दुर्भाग्य मी समजतो की मला महाराज हे नंतर लाभले 35 वयामध्ये. आधी लाभले असते तर अजून पुढे गेलो. महाराजांची साथ आतापर्यंत यापुढे राहील, याच्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. आणि तुमचे सर्व सहकारी जे मला अनमोल आहेत, म्हणजे माझ्यापेक्षा वरिष्ठ आहेत, त्यांचं देखील मी धन्यवाद मानतो. आणि मी लांबलेलं भाषण इथेच संपवतो. माझ्या वाणीतून काही अपशब्द गेले असतील ते माझे मला परत द्या, चांगलं असेल ते तुम्ही घ्या. आणि धन्यवाद करतो. जय शिवराय, जय शिवतंत्र. सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार, धन्यवाद. खूप छान चौधरी सर. मी कसा घडलो हे सरांनी सांगितलं की अगदी लहान वयामध्ये त्यांच्या आजीनं काढून ठेवलेली जी पुंजी आहे त्यापासून त्यांचा प्रवास कसा सुरू झाला आणि या जीवनाच्या प्रवासामध्ये या वयात महाराज मिळाले म्हणजे खरंच आपलं सद्भाग्य आहे की आपल्याला तुमचं जे वय आहे त्यापेक्षा माझं जास्त आहे सर. तरीही मी स्वतःला नशीबवान समजते, कारण महाराजांनी दिलेला हा ज्ञानरूपी खजिना आणि त्याची आपल्याला दिलेली सरावरूपी जी गुरुकिल्ली आहे ना, ती जर आपण व्यवस्थित वापरली तर निश्चितच आपण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
हे वाक्य खऱ्या अर्थानं आपण करणार आहोत, पूर्ण करणार आहोत. आणि याचं श्रेय आपले महाराज कधीही घेत नाहीत. ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. तुम्ही सराव करा, त्याचं क्रेडिट देखील तुम्ही घ्या, परंतु आपल्याला मार्ग दाखवणारा जो गुरु आपल्या जीवनात आलाय ना, त्याचे खूप खूप प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानलं तरी कमीच पडतील. खूप छान चौधरी सर. यानंतर या विचार मंचावर आपले विचार व्यक्त करण्यासाठी येत आहेत आदरणीय विठ्ठल वाघमारे सर. विठ्ठल वाघमारे सर, आपणाला मी विनंती करते की आपण आपले विचार व्यक्त करावेत. सर्वप्रथम सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार. मी या शिवतंत्र परिवारासोबत जेव्हा जोडल्या गेलो तेव्हा मला खूप समाधान झालं आणि आनंद सुद्धा झाला. त्या शिवतंत्र परिवाराचे 7 नियम मी तुम्हाला सांगतो. पहिला नियम आहे सूक्ष्म नियोजन. दुसरा नियम आहे स्वतःशी व इतराशी दुसरा नियम आहे एकमेकास मदत करणे. तिसरा आहे स्वतःशी व इतराशी सत्यात राहणे. चौथा नियम आहे 100% देणे. 5वा नियम आहे स्वनिरीक्षण करणे. 6वा नियम आहे आगाऊपणा न करणे. आणि 7वा नियम आहे मनमोकळेपणानं राहणे. असे हे आपले शिवतंत्राचे 7 नियम आहेत. याप्रमाणे आज मला आदरणीय संचलन म्हणजे ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला, ही सभा घडवून आणली, यांचं सर्वप्रथम मी आभार मानतो. आदरणीय गुरुवर्य डॉक्टर विजयदादा तनपुरे महाराज यांना मी सर्वप्रथम नमस्कार करतो. त्याचप्रमाणे भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना व माझ्या आईवडिलांना मी चरण स्पर्श करतो. आणि आजचा विषय जो आहे तो आहे मी कसा घडलो. मी कसा घडलो हे सांगण्याच्या अगोदर माझ्या अंगावर शहारे आले, कारण मी एक शेतकरी घराण्यातला मुलगा आणि गरीब घराण्यातला मुलगा आहो. आणि त्याच्यात मला जे माझे आई वडील आजी आजोबा यांनी त्या काळचा जे काळ होता त्या काळात सुद्धा मला शिकवलं. आणि आज मी इथे एक शिक्षक या पदावर आहो. जवळपास माझं वय 53 वर्ष आहे, 54 वर्ष रनिंग आहे. असो, मी याचं सर्व श्रेय माझ्या आजोबांना देतो. ज्यावेळेस आमच्या घरी काही म्हणजे त्यावेळेस खाण्याची सुद्धा कंडिशन खूप खराब होती. अशा काळात माझ्या आजोबांनी मला शिकवलं, आईनं शिकवलं, वडिलांनी शिकवलं, आजीनं खूप मदत केली. आमच्या इथं 1 ते 4 पर्यंत शाळा होती, परंतु विद्यार्थी खूप कमी असायचे. त्याच्यामुळे त्या शाळेतनी शिक्षकाचं असं होतं की येणं आणि जाणं. मग माझं त्याच्यात मन रमायचं नव्हतं. मग मी सुद्धा बाहेर राहायचा. परंतु जेव्हा वडिलांना असं लक्षात आलं की आपला पोरगा आता वाया जाणार आहे, मग मी लहान असताना पहिल्या वर्गात होतो, मला दुसऱ्या गावाला पाठवलं त्यांनी. आणि माझ्यासोबत माझे आजोबा म्हणजे आजीला सोडून आजोबा माझ्यासोबत जवळपास 4 वर्ष राहिले. आणि माझ्या आजोबांनी मला खूप मदत केली. आजी आजोबांनी खूप मदत केली, कारण त्याचे संसाराचा त्याग केला त्यांनी माझ्यासाठी. मला खूप खूप म्हणजे अशी मदत केली की मनातून माझं मन भरून आलं त्याचे. असो, आज ते या जीवनात नाहीत, सत्यात नाहीत, परंतु मला त्यांचा आजही आशीर्वाद आहे. अशा प्रकारे माझ्या जीवनाची सुरुवात झाली. आणि मग पुढलं जेव्हा मला बाहेर शाळेत टाकले गेलं, तर घरचा थोडस अंतर झालं. मी गावापासून, घरापासून, आईपासून, बाबापासून.
आणि नंतर तिथं पुढे पुढे शिकत गेल्यानंतर मला त्याची गोडी निर्माण झाली शिक्षणाची. आणि मग 6वी 7वी 8वी 9वी 10वी पर्यंत शिक्षण झालं आणि 10वीत आम्ही 50 पैकी फक्त 5 मुलं पास झालो त्यावेळेस. त्यावेळेच्या परीक्षा कशा होत्या हे तुम्हाला सर्वांना मित्रमंडळींना सांगायचं काही काम नाही. आणि त्याच्यातून मी पास झाल्यानंतर खूप आनंद झाला मला. मला त्यावेळेस जवळपास 1989 मध्ये 58-59% मार्क पडले, आनंद झाला. परंतु घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे मी पुन्हा आणखी 11वी 12वी केली. 12वीत माझा D.Ed ला नंबर लागला. 12वीत मी सर्वांना सांगू इच्छितो, मी पढून पढून वर गेलेला आहो. म्हणजे 4 वेळ मी नापास झालो 12वीत. परंतु माझ्यात एक जिद्द होती आणि ती जिद्द मी सोडली नाही. आणि नंतर 12वी पास झालो. योगायोगानं पास झाल्यानंतर डायरेक्ट त्याच वेळेस 12वीच्या पहिली बॅच आमची होती. 10वीवरलं D.Ed बंद झालं आणि 12वीवर होती. त्याच्यात योगायोग माझा नंबर लागला. योगायोग 12वी झाली. 12वी झाल्यानंतर D.Ed झालं. D.Ed झाल्यानंतर ज्या दिवशी आमचा निकाल लागला, सर्वांना सांगू इच्छितो की त्याच दिवशी जाहिरात निघाली. आणि जाहिरात निघाली आणि निवड झाली. अशा प्रकारे मी माझं एक जीवन जगलो. आणि याचं पूर्ण श्रेय माझी आई, वडील, आजोबा आणि आजी. आणि अशा प्रकारे सुखदुःखातून मी इथपर्यंत आलो. आणि अचानक एक दिवस मी बऱ्याच अशा फेसबुकवर आपण जाहिरात पाहतो, पण इच्छा व्हायची नाही. आणि महाराजाचं एक फेसबुकवरलं जवळपास 28-27 तारखेला मी फेसबुक उघडला आणि त्याच्यावर ते भाषण कसे करावे हा विषय होता. आणि मी म्हटलं आपण एक वेळ करून टाकू. आणि मी जॉईन झालो. आणि खरोखर तेव्हापासून पहिल्या जीवनात आणि या 10-15 दिवसाच्या जीवनात खूप माझ्यात बदल झाला. हे महाराजाचं माझ्यावर पडलेलं एक असं समजा की माझ्यावर महाराजाचे उपकार झाले. कारण सत्य माणूस शोधणं या काळात सोपी गोष्ट नाही. आणि सत्य माणसाचं मी बोट पकडलं. आणि आज मला जी ही सर्व इथे उभं राहण्याची शक्ती दिली, माझ्यात हिंमत नव्हती. माहीत वर्गात शिकवायचो मी, आज मुख्याध्यापक आहो, वर्गात शिकवतो मी, त्यात काही शंका नाही. पण उभं राहून बोलायचं म्हटलं की माझी हिंमत व्हायची नाही. आणि अशा प्रकारे आज माझं कुटुंब सुखात आहे आणि मी सुद्धा सुखात आहो. आणि आदरणीय संचलन करणारे मंडळी आणि आयोजन करणारे मंडळी याचं मी मनपूर्वक शब्दशः आणि हात जोडून आभार व्यक्त करतो. आणि मला जी ही संधी दिली त्याची पुनश्च एक वेळ आभार मानतो. आणि माझं थोडस लांबलेलं इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवतंत्र. जय शिवतंत्र. अतिशय छान सर. मी कसा घडलो, ग्रामीण भागातून एका गरीब शेतकरी पुत्राची ही कहाणी आहे, ज्याच्या आयुष्यामध्ये शिक्षणासाठी धडपड करणारे आजी आजोबा. खूप छान पद्धतीने सर तुम्ही सांगितलं. आणि आता आपल्याला भेटलेले आपले जे गुरु आहेत, त्यांच्या सहवासाने, त्यांच्या मार्गदर्शनाने आपलं इथून पुढचं आयुष्य उजळून जाणार आहे, त्यात शंकाच नाही. त्यामुळं आपण महाराजांनी सांगितलेल्या सराव जर केला तर आपलं अवघं आयुष्य बदलून जाणार आहे. सरांनी सांगितले की 15 दिवसातच मी खूप बदललोय. आणि अभी तो ये शुरुआत है, ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. यानंतर आपले विचार व्यक्त करण्यासाठी येत आहेत बबन घाडगे सर. खूप जणांचे कॅमेरे बंद आहेत. कॅमेरे चालून करून बसा. तोंड लपू नका प्लीज. तुम्हाला पुढे जायचंय ना, लपून नका राहू. कंटिन्यू. शिवतंत्र आवाज येतो का? हो, येतोय येतोय सर. जय शिवतंत्र. मी जय मी शिव. कसा घडलो हे सांगायला आमचा पहिले 7 नियम सांगतो. सूक्ष्म नियोजन करणे, एकमेकांची मदत करणे, इतरांशी स्वतःशी प्रामाणिक राहणे, 100% वेळ देणे, आगाऊपणा न करणे आणि मन मोकळे राहणे. मी कसा घडलो तर ताई, मी महाराज, माझं शेतकरी कुटुंब, शेतकरीच
घरात कोणी शिकलेलं बबनराव नाही. 1 मिनिट थांबू का तुम्हाला? बबनराव 1 मिनिटासाठी थांबू? तो बरोबर. मोबाईल हातात उचला. उचला हातात. हातात तुम्ही असं? खाली जो ठेवलाय. हा. समोर काही भिंत वगैरे अच्छा. आहे का? तुमच्या चेहऱ्याच्या लेवलला आला पाहिजे तो. असा. तुम्ही ते असा खाली का? पाहून बोलू. हा. अच्छा. हा, मोबाईल कडून. खिडकीत असंच बोलतो ठेवा. आता, हात फक्त हातावर. नाही, असं हातात नका धरू. मग तुमच्या हातवारे येणार नाही. मस्त कुठेतरी ठेवा त्याला. होऊ द्या 1-2 मिनिटं लेट होऊ द्या, पण आता मी हा, करेक्शन ठीक करत ठेव. चालणार प्रत्येकाचे. हा माझा तरी मी थोडं ठेवला खाली का चाला. वरती येईल का कॅमेरा थोडा? खिडकीत आता नाही, ह्याच्यावर खिडकीत होत नाही ना. नाही, हे खाली झाला, तुम्ही खाली पाहताय. मग तिथे कॉन्फिडन्स तुमचा लो होतोय. असा. आता एक ट्रायपॉड घेऊन यायचा उद्या परवा, त्याला ते काय असतं ना, स्टँड. हो, आणतो, परवा 100-200 आणतो. रुपये येतंय आणि मस्त लावून द्यायचा. आता एक डेव्हलपमेंट करत चालणार. जर तुमची आता बरोबर आहे. चला असू द्या. बरोबर. कंटिन्यू मी ऐकतोय प्रत्येकाचं. धन्यवाद. आणि एवढ्या वेळात मी जेवण करून आलो बी बरं का, ऐकता. धन्यवाद. जय शिवतंत्र. महाराज, ताई सर्वांना नमस्कार. माझं आयुष्य म्हणजे शेतकरी कुटुंब. शेतकऱ्याच्या ह्याच्यातला आहे मी काय जास्त शिकलेलो नाही. मी 10वी पास झालो 93ला आणि सरळ पुणे गाठलं. पळून आलो मी, घरी न सांगता गपचूप पुण्याला पळून आलो आणि पुण्यात कंपन्यात काम केलं. इकडं-तिकडं काम केलं. कुठलंही व्यसन नाही. माझं आता 52 वर्ष रनिंग चालू आहे. व्यसन कुठलंही नाही मला आत्तापर्यंत. नाही केलेलं आहे आणि इथून पुढेही करायचा विषयच नाही आता तर. आता तर करायचा विषयच नाही, तरी पण मी 2 पैसे वगैरे सगळं कमवून सांभाळून पुण्यात फ्लॅट घेतला, 2 एकर शेती घेतली आणि माझी एक सवय अशी बदलली ह्याच्यात आल्यापासून, की मी खूप चिडायचो असं. ड्रायव्हिंग असल्यामुळे खूप चिडायचो, शिव्या द्यायचो. पण ते आता मी बंद केलंय. आता समोर काही दिसलं मला असं चिडण्याचं, जर समोर काही वातावरण दिसलं, काही दिसलं, तर मी जय शिवराज, जय जिजाऊ, जय शिवराज, जय शिवतंत्र हे मंत्रोच्चार करत राहतो. जय शिवतंत्र एवढं बोलून मी थांबतो. खूप छान सर. आपण शिवतंत्र परिवारात आलात आणि आपल्यामध्ये झालेला बदल, आपली वाणी, डोक्यावर बर्फ, तोंडात साखर ठेवलं तर जग जिंकता येतं. त्याप्रमाणे आपल्या शिवतंत्र परिवारात तुम्ही येऊन तुमच्यात आमूलाग्र बदल झालेला आहे. तो असाच वाढत राहणार, कारण आपण महाराजांच्या सानिध्यात राहणारी माणसं आहेत. यानंतर या विचार मंचावर आपले विचार व्यक्त करण्यासाठी येत आहेत धन्यकुमार काळे सर. धन्यकुमार काळे सरांना मी विनंती करते की आपण आपले विचार व्यक्त करावेत. नमस्कार सर्वांना. आवाज येतोय? हो येतोय सर, बोला. आज मी माझं भाग्य समजतो की आज मला या मीटिंगला धावपळ असताना हे उपस्थित राहू शकलो. त्यामुळे मी प्रथमतः माझ्या गुरुवर्य, माझे मित्र आणि ईश्वर, युनिव्हर्स या सगळ्यांचा आभारी आहे की मी आज मीटिंगला हजर राहू शकलो. तर आज आपल्या व्याख्यानाचे किंवा याचे जे 7 नियम आहेत त्याच्यामध्ये सूक्ष्म नियोजन असेल, मनमोकळेपणानं वागणे, 100% सहभाग देणे, 100% परत आगाऊपणा न करणे, हे जे नियम आहेत, हे नियमांचा आदर करून मी आता पुढील विषयासाठी वळतो. तर आज आपल्या गुरुवर्यांनी विषय दिलेला आहे की मी कसा घडलो. तर निश्चितच प्रथमतः मी माझे गुरुवर्य असतील, सर्व ज्येष्ठ असतील, त्याचप्रमाणे आपले महाराष्ट्राचं आराध्य दैवत कुलस्वामिनी अंबाबाई, त्याप्रमाणे आपल्या शिवछत्रपती धर्मरक्षक संभाजीराजे, त्यानंतर आपले महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, लोकमाता अहिल्याबाई होळकर, राष्ट्रमाता, राज्यमाता जिजाऊ आऊसाहेब, या सर्वांना मी आपल्या टाळ्यांच्या गजरात विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या विषयाकडे येतो. माझा विषय आहे की मी कसा घडलो. तर मित्रांनो, माझं नाव आहे धन्यकुमार सीताराम काळे. माझं खरं नाव ऍक्च्युली धनंजय होतं, परंतु माझ्या मामांनी अतिशय प्रेमापोटी शाळेमध्ये धन्यकुमार हे नाव घातलं.
तर सर्वांचंच अवघड होतंय की कोणी ज्ञानकुमार म्हणतं, कोण ध्यानकुमार म्हणतं, कोण धन्यकुमार म्हणतं. असं कन्फ्युजन माझ्या नावातच होतंय. तर काय हरकत नाही. नावाजवळ काय नसतं, तर माणूस कार्यानं आणि कर्मानं आणि आपल्या आचारा विचारानं घडत असतो, याच्यावरती माझा ठाम विश्वास आहे. त्यानंतर माझा खेडेगावामध्ये जन्म झाला. आर्थिक परिस्थिती नाजूक आणि बेताची असल्यामुळं शिक्षण अतिशय हालाकीच्या परिस्थितीमध्ये घेतलं. त्यानंतर मी नंतर 10वी झाल्यानंतर माझी आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे उच्च शिक्षण घेण्याची खूप आवड होती. परंतु शेवटी सगळं सोंग पैशाचं सोंग आणता येत नाही. बाकी सगळे सोंग आणता येतात. त्याप्रमाणे मला आणि माझ्या आई-वडिलांना पैशाचं सोंग आणता आलं नाही. त्यामुळं मी ITI याच्यामध्ये ऍडमिशन घेतलं. मला सहज ऍडमिशन झालं कारण मार्क चांगली होती. मग तिथून ITI 1 वर्षाचा केला. त्यानंतर खूप पुणे शहरामध्ये आलो. तसं माझं गाव बारामती तालुक्यातील आहे. एक 100 किलोमीटरचं अंतर आहे पुणे शहरामध्ये. इथं आल्यानंतर अनेक टॉपच्या कंपन्यामध्ये मी जॉब केला. नंतर टाटा मोटर्स या वाहन उद्योग निर्मिती व्यवसायाची जी कंपनी आहे त्यामध्ये मी परमनंट 1999ला झालो. त्यानंतर माझी जर्नी चालू झाली. आता परमनंट झाल्यानंतर माता-पित्यांची अपेक्षा असते की पोराचे हात पिवळे व्हावेत. त्यानुसार माझे 2000 साली 2000 साली हात पिवळे झाले. माझं लग्न झालं. मला सविता नावाची चांगली धर्मपत्नी भेटली की त्याच्यामुळं आज मी 25 वर्षाचा सहवास चांगल्या पद्धतीनं घालवलेला आहे. आणि 21 डिसेंबरला माझा लग्नाचा वाढदिवस आहे आणि 25 डिसेंबरला माझ्या मुलाचा वाढदिवस आहे. तर अशा पद्धतीनं मी घडत चाललोय. आणि त्याच्यामध्ये अनेक संकट आले, परंतु संकट तुम्हाला अडवायला येत नाहीत किंवा तर संकट तुम्हाला घडवायला आणि तुमचे वाढवायला येतात, याच्यावरती माझा ठाम विश्वास आहे. त्याच्यामुळं संकट आलं की मला अतिशय आनंद होतो आणि बरं वाटतं की मला नक्की असं दिसतं की त्या संकटामध्ये निश्चित संधी असते. त्यामुळं जेवढं मोठं संकट तेवढी मोठी संधी, हा विचार डोळ्यासमोर माझ्या प्रथमतः येतो. त्याच्यामुळं संकट मला आवडतात. आणि संकट आवडत असल्यामुळं ते लगेच पार पण होतात, त्याच्यातून मार्ग निघत राहतो. त्याच्यानंतर हे जीवन जगत असताना अतिशय गावासाठी, भावासाठी, देवासाठी ज्यावेळेस आपली परिस्थिती नाजूक असते आणि आपण घडतो, त्यावेळेस ही भावना माझी होती. त्याच्यामुळं अनेकांना मी मदती केल्याच पाहिजेत. आणि माझं भान कधी ठेवलं नाही. त्याच्यामुळं माझी आर्थिक परिस्थिती कोलॅप्स झाली. नंतर मुलांची शिक्षण आली. मुलांची शिक्षण करतो मी, एज्युकेशन लोन इतर गोष्टी करून ऍडजस्टमेंट केलं. परंतु याच्यामध्ये असं झालं की मी एका ठिकाणी सेमिनारला गेलतो. त्यावेळेस आर्थिक नियोजन हीच काळाची गरज या विषयावरती सेमिनार होतं. त्यामध्ये तुमचे इन्कम सोर्स कमीत कमी 3-4 असावेत. अशा पद्धतीनं जरा बघितल्यानंतर मी म्हटलं माझ्यामध्ये काय स्किल आहे. मग मला असं जाणवलं की माझ्यामध्ये कम्युनिकेशन स्किल चांगलं आहे. मी चांगल्या पद्धतीनं व्यक्त होतो, कारण लहान असताना मी शरद पवार साहेब वगैरे यांच्या समोर भाषणं केलेले आहेत आणि पवार साहेबांनी पाटण थोपटले आले की त्यावेळेस माझ्या चेहऱ्यावरती मिसी नव्हती. एवढ्या लहान वयामध्ये मी भाषणं ठोकायचो. आईला नंतर सरपंच केलेलं होतं आणि सरपंचकीची जबाबदारी ही मी जॉब करून आईची मी सांभाळत होतो. मग मला हे जाणवलं की माझ्यामध्ये हे स्किल आहे, तर आपण काहीतरी केलं पाहिजे. मग स्वतःची प्रगती साधणे हेच ध्येय नसून आपण आपल्याकडे जे स्किल आहे त्याचा वापर करून आपण समाजासाठी काय करू शकतो का, विद्यार्थ्यांसाठी काय करू शकतो का, आपण इतरांसाठी काय करू शकतो. स्वतःसाठी तर प्रत्येक जण जगतोय. मग याच्यातून माझ्याकडे काय, मग मी माझ्या स्किल डेव्हलप केले पाहिजेत. मग मी वाचन वाढवलं. वेगवेगळी पुस्तकं वाचतोय. आता ग्रंथ वाचतोय. मी पसायदान पाठ केलं. मी नॉनव्हेज खात होतो, नॉनव्हेज बंद केलं. कारण जसे तुम्ही अन्न ग्रहण करता त्या पद्धतीनं तुमचे विचार बदलत असतात. मग मी असं एक कमी करत गेलो. नंतर मी एका भाषण क्लासला जॉईन झालो. 3 दिवसाचा भाषण क्लास केला. त्याच्यामध्येही मला काही शिकायला भेटलं. आणि एक दिवशी फेसबुकवरती बघत असताना आपले विश्वशाहीर तनपुरे महाराज यांचा व्हिडिओ दिसला आणि मला त्यांच्याकडं जरा म्हणजे असं त्यांच्याकडं बघून आणि त्यांचे जे व्हॅल्यू आहेत ते अतिशय आवडले की या माणसाकडे काहीतरी म्हणजे फक्त पैसा कमवणे हे ध्येय नसून लोक घडवणे, समाजासाठी काहीतरी घडवणे. आणि मी अपंग असून एवढं मोठं कार्य करू शकतो. तुम्हाला तर माझ्यापेक्षा ईश्वरानं भरपूर काय दिलंय. त्यावेळेस मला असं जाणवलं की नाही, या
आपल्या गुरुवर्यांमध्ये निश्चितच काहीतरी इतरांपेक्षा वेगळे गुण आहेत हे माझ्या मनाला भावलं आणि मग मी जॉईन झालो. तर त्या दिवशी नेमके माझ्या अकाउंटला पैसे कमी होते. मी मेसेज केला की माझ्याकडे नाहीत, परंतु नंतर देतो, आणि ते असं अरेंजमेंट झाले आणि मी सेमिनारचे 9, 10, 11चे पूर्ण फी पण भरून टाकली. म्हणजे जर खूप मनापासून ती गोष्ट असेल तर युनिव्हर्स तुम्हाला ते व्हॅक्युम तयार होतं आणि त्या पद्धतीनं मी भेटतं. लॉ ऑफ अट्रॅक्शन वरती माझा पूर्ण विश्वास आहे, त्याच्यामुळे ते तसं झालं. आणि आता मी सेमिनारला येणार आहे, तुम्ही सगळेजण याला अशी अपेक्षा करतो. त्या ठिकाणी आपण अतिशय चांगल्या पद्धतीची विचारांची देवाणघेवाण करू, चांगल्या पद्धतीनं एकमेकाला देत राहू, एकमेकाकडून घेत राहू. एक कविता आहे बघा, देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, आणि एक दिवस घेता घेता देणाऱ्याचे असे हात कोपरापासून तोडून घ्यावेत. म्हणजे महाराजांचे तसे हात तोडून नाही घ्यायचे, पण महाराजांकडे ती जी वृत्ती आहे देण्याची, ती वृत्ती आपल्यात यावी, अशा पद्धतीनं आपण घेऊया. आणि चांगल्या समाजासाठी असेल, मित्रांसाठी असेल, गावासाठी असेल, भावासाठी असेल, देवासाठी असेल, असं काही समाजामध्ये काय प्राण्यांसाठी असेल, आपल्याला काय करता येईल का, अशा मोठ्या विचारांना आपण सगळेजण सामोरं जाऊ. जर आपण एकत्र आलो आणि टीम म्हणून जर आपण काम केलं तर एक व्यक्ती जे करू शकत नाही ते असे 10 लोक जर एकत्रित आले तर अतिशय मोठ्या पद्धतीचं कार्य घडू शकतं, याच्यावर माझा ठाम विश्वास आहे. आणि महाराजांच्याकडे बघून मला हे जाणवतं वेळोवेळी. आज मी कसा घडलो या व्याख्यानाच्या माध्यमातून मला 2 शब्द व्यक्त होता आलं आणि माझे विचार मांडता आले, आणि ही संधी जी उपलब्ध महाराजांनी करून दिली. आज आपल्या ज्ञानेश्वरी ताई असतील, अजून सगळ्या भगिनी असतील, माझे बंधू असतील, माझे सहकारी मित्र, या सर्वांचा मी आभारी आहे. आणि माझे 2 शब्द आपण अगदी आदरपूर्वक ऐकून घेतले, त्यामुळे आपले गुरुवर्य आणि सर्व मित्रांचे, बंधू भगिनींचा खूप खूप आभारी आहे. मी इथंच थांबतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय शिवराय. जय शिवतंत्र. खूप छान आणि अतिशय सुंदर आपल्या विचारातून हे विचार मोती आपण आम्हाला दिलेत. आणि सर एक सांगते, धन्यकुमार, ध्यानकुमार किंवा ज्ञानकुमार, कुठलंही असू द्या, तुमच्या नावात ध्यान आणि ज्ञान आहेच, जे तुमच्या स्वप्नाला कलाटणी देण्यासाठी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, आज मी तुम्हाला फोन केला तेव्हा मला वेळ नव्हता मॅडम, मी जॉईन होतो. म्हणजे इच्छा असेल तर मार्ग दिसेल. तुमची प्रबळ आणि प्रचंड इच्छा स्वतःला एक वक्ता बनवायची आहे, आणि ती तुमच्या इच्छाशक्तीने, तुमच्या सरावाने आणि आपल्या गुरुवर याच्या मार्गदर्शनाने निश्चितच पूर्ण होणार आहे. त्यामुळं आपल्याला पुढील आपल्या वक्ता होण्याच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा देते सर. आणि यानंतर आपले विचार व्यक्त करण्यासाठी या विचार मंचावर येत आहेत गजानन कासमपुरे सर. गजानन कासमपुरे सर, आपणास मी विनंती करते, एक मिनिट. हॅलो. हा, बोला सर. येतोय का आवाज? हो सर, येतोय. नमस्कार, मी गजानन कासमपुरे, अमरावती. गजाननराव, हा, गजाननराव, एक मिनिट. आपलं प्रवचन नाहीये हे. प्रवचन बसून करतात, भाषण उभ्याने करतात. हा, इथं व्यवस्था नव्हती. है ना? हे तर सोप्यावर ठेवतो नाही, इथे. करायची व्यवस्था. अडचण आली मला सांगायचं, मी कशाला आहे. हो हो हो. गुड. नमस्कार. नाव स्टार्ट. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संचालनकर्ते यांनी मला जो आज 2 शब्द बोलण्याचा मान दिला, त्यांचे मी सर्वप्रथम आभार मानतो. आणि या माझ्या 2 शब्द सुरुवातीला आपले गुरुवर्य मार्गदर्शक माननीय तनपुरेजी महाराज यांना मी प्रथम अभिवादन करतो, आणि मी कसा घडलो याबद्दल माझं 2 शब्दात वर्णन व्यक्त करतो. तसं पाहिलं तर आमचं गाव भातकुली, म्हणजे अमृत तालुक्यातलं एक छोटंसं गाव होतं भातकुली, जे आज तालुका प्लेस आहे. तिथे एक अतिशय गरीब कुटुंबात मी जन्म घेतला. आणि गरीब कुटुंबात जन्म घेतल्यानंतर मी पाहिलं लहानपणी की आमच्याकडे पावसाळ्यात खायचे सुद्धा वांदे असायचे, कारण की आम्ही 6 भावंड आणि एक आई वडील, असे 8 लोक आम्ही एका घरात राहायचो. आणि अशा परिस्थितीत आमचे वडील मजुरी करून आम्हा 6 भावंडाला त्यांनी शिकवलं
आणि आज या स्तराला आणून पोहोचवलं. आम्ही 1ली ते 10वी पर्यंत शिक्षण भातकुलीमध्ये घेतलं. भातकुलीमध्ये शिक्षण घेत असताना बऱ्याचशा अडचणी आल्या, तेव्हा आम्ही मोलमजुरी करून सुद्धा आई वडिलांना खूप मदत केली आणि त्या मदतीतून पुढं काही एकर शेतीवाडी आम्ही घेतली आणि पुढे 10वी नंतर काय करावं म्हणून हा प्रश्न होता. मोठे भाऊ होते, ते त्यांच्याकडे तेव्हा ॲटो वगैरे त्यांनी घेतला होता त्या काळात, आणि मी 11वीला ॲडमिशन घेतली, 12वीला ॲडमिशन घेतली, पण 12वीमध्ये फेल झालो. 12वी फेल झाल्यानंतर काही दिवस असेच काम करत असताना मी प्रिंटिंग प्रेस जॉईन केली. तेव्हा मी लग्नपत्रिकावर छापायचो साधारणतः 85-86 मध्ये. तर असा तेव्हा 10 रुपये 15 रुपये शेकड्यांनी ते पत्रिका छापायचं, त्यातून मला 2 रुपये 1 रुपया मिळायचा आणि त्यावर माझा एसटीचा पास वगैरे हा खर्च मी भागवायचो. त्यानंतर झालं असं की काही काळानंतर मी समाज संघटनेत सहभागी झालो आणि समाज संघटनेचं काम करत असताना बरेचसे अनुभव आले त्या काळात. म्हणजे अगदी लहान वयाचं मी 16-17 वर्ष असताना मी तेव्हा संघाच्या शाखेच्या सानिध्यात आलो आणि संघामध्ये काही दिवस राहत असताना बरेचसे प्रसंग आले जे मला कधी अनुभवायला मिळाले नव्हते. तर तेव्हा मला एक जबाबदारी मिळाली होती. वयाच्या 18 वर्षी काहीतरी जिल्ह्याचं शिबिर होतं आणि ते मला भातकुली या गावामध्ये घ्यायचं होतं. अरे घ्यायचं कुठं हा प्रश्न. ते म्हणाले की अरे काही चिंता करू नको, तुमच्या गावात जे हायस्कूल आहे ते हायस्कूल तुम्हाला सहज मिळेल. म्हटलं ते कसे देतील. म्हटलं देतील. मग ते एक कोणतरी होते झा म्हणून, आणि त्यांनी तिथल्या अध्यक्षांना फोन केला हायस्कूलच्या, आणि अध्यक्ष माझ्या घरी आले राठी म्हणून. अरे म्हणे तुला म्हणे शिबिर घ्यायला हे शाळा पाहिजे का. म्हटलं हो. त्यांनी आम्हाला तेव्हा 3 दिवस शाळा दिली आणि 3 दिवसाच्या त्या शिबिराचं नियोजन मला त्या वयाच्या 18 वर्षी करावं लागलं. 3 दिवस त्यांना कंटिन्यू चहा पाणी नाश्ता याच्या सर्व सोयी मला करून द्याव्या लागल्यात. आणि पैसा त्यांनी दिला, परंतु जे मॅन पॉवर होता तो मॅन पॉवर माझी जे मित्रमंडळ होती तेव्हा 50 ते 60 मुलं होते इतर सर्व समाजातील. तर त्या सर्वांचं सहकार्य घेऊन मी ते शिबिर पार पाडलं. त्यानंतर झालं असं की मी प्रेसमध्ये काम करत असताना नॉन डीएडच्या काही जागा निघाल्या होत्या शिक्षकांच्या. त्यामध्ये मी सहज अर्ज केला अमरावतीला आणि मला कॉल आला. मी रायगड जिल्ह्यामध्ये पोलादपूर तालुक्यात ढवळे या गावी लागलो. तिथे गेलो, शाळेवर गेलो, तर शाळेत नेमकं काय करायचं असतं याचीही कल्पना मला नव्हती. वय लहान होतं, अनुभव काहीच नव्हता. आणि अशा एकदम सह्याद्रीच्या एका कोपऱ्यात गावात ढवळ्यासारख्या एका छोट्याशा गावात मला तिथे जावं लागलं. पोलादपूरला मी जेव्हा बसमधून निघालो, तो उमरट नावाचं गाव होतं, तानाजी मालुसरेचं जन्मगाव. तिथपर्यंत एसटी गेली आणि तिथपासनं मी माझ्या ज्या पिशव्या घेऊन डोक्यावर घेऊन 7 किलोमीटर चढत उतरत त्या गावात पोहोचलो. अशा गावात मी नोकरी केली जिथं 12ही महिने सायकल काय कुठलंच वाहन येत नव्हतं. आणि तिथे मला जीवनातला पहिला अनुभव आला की कसं जगायचं असतं, लोकात कसं राहायचं असतं. तिथं गेलो, तिथं राहिलो तर असं राहिलो की त्या गावामध्ये प्रत्येक घरी जाऊन त्यांचं कुठलंही का काम असे ना त्यांनी मला सांगावं, मी ते करावं. इथपर्यंत की मी त्यांच्या शेतात तेव्हा भात लावणीला सुद्धा जात होतो. त्यामुळं मला तिथे जास्त दिवस स्वयंपाक करायचं काम पडत नव्हतं. बऱ्याच वेळात हेच लोक मला जीव घालत होते. पण झालं असं की माझी शाळा ही सकाळी 5ला उघडायची आणि रात्री 10ला संपायची. तुम्ही म्हणाल कसं. तर मी 5ला उठायचो, 5:30ला माझ्या मुलांना मी बोलवायचो शाळेत. ते यायचे मुलं मुली, त्यांचा योगासन क्लास वगैरे घ्यायचो. नंतर 6:30-7 वाजता त्यांना मॉर्निंग वॉक करत एका टेकडीवर घेऊन जायचो. तिथं त्यांना एक उपदेशपर गोष्ट सांगायचो आणि 7:30ला मी खाली यायचो. 7:30-8 वाजता आपली स्वतःची तयारी करून परत 10 वाजता शाळेत जायचो. असा माझा दिनक्रम चालू होता. आणि ते गाव योगायोग अण्णा हजारेंनी दत्तक घेतलं होतं आदर्श ग्राम म्हणून. त्या जवळपास 50 ते 60 घरांच्या गावात तेव्हाच त्यांना 1 करोड रुपये खर्च करायचे होते 1992ला. आणि तिथे जी टीम आली त्या टीमनी काम सुरू केलं. पण झालं असं की माझा स्वभाव असा आहे की चुकीचं मी खपवून घेत नाही. आणि ते आले, त्यांनी माझ्यावर दबाव टाकला की गुरुजी असं करा, गुरुजी तसं करा. म्हटलं जे बाबा माझं जे काम आहे मी करतो, तुमचं काम तुम्ही करा. पण तो त्यांचा काहीतरी ते युगो वेगळा होता. त्यांनी माझी तक्रार केली ईओकडे, आपले बीओकडे. बीओनी मला बोलावलं.
अशी तक्रार आली. म्हटलं काय तक्रार आली? म्हणजे तुम्ही वेळेवर येत ना, तुम्ही काम करत नाही, मुलांना शिकवत नाही. म्हटलं मी वेळेवर येत नाही. मी म्हटलं अमरावतीचा इथं रायगडमध्ये रात्रंदिवस शाळेच्या समोरच 10 पावलावर राहतो. मी वेळेवर येत नाही हे कसं काय? मी शिकवत नाही. शिकवत नसेल तर माझ्या गावी या आणि पहा, विचारा लोकांना, ते तुम्हाला सांगतील. फक्त त्यांचे काय होतं की त्यांनी आमच्या शिक्षण अधिकाऱ्याकडे म्हटलं होतं की यांचे पगार, शिक्षकांचे पगार आमच्या हाती द्या, आमच्या संस्थेच्या हाती, आणि मग आम्ही म्हणू तसं यांना कामं करायला लावू. पण युवा आमचे तयार झाले नाही त्या गोष्टीला, पण हे आपल्या कायद्यात बसत नाही. असं होत असताना त्या गावामध्ये मिटिंग व्हायच्या. मिटिंगला जवळपास युओ शिओ पासून सगळी मंडळी त्या गावात यायची. अगदी लाल दिव्याच्या गाड्या कुठेतरी टेकड्यावर उभ्या करायचे आणि तिथनं हे लोक चालत यायचे. आणि त्या मिटिंगचं नियोजन त्या काळात त्या वयात माझ्याकडे यायचं, मुख्याध्यापक यांना त्यांना. आणि तरीही मी ते आलेलं जे काम असेल ते मी माझ्या सद्विवेक बुद्धीनं पार पाडायचो. कारण पूर्वीचा अनुभव माझ्याकडे होता की मी शिबिर वगैरे घ्यायचो वगैरे, ते कसं नियोजन करायचं, काय करायचं ते थोडंसं होतं मला, पण मी ते करायचो. आता माझा स्वभाव मुळातच निडर होता. निडर असल्यामुळं कसं आहे की त्या गावात जात असताना, राहत असताना, की बरेचसे त्या गावाच्या समस्या त्या खूप अडाणीपणा होता. अडाणीपणाचा तिथे खूप मोठा प्रसंग घडला त्या गावात, की आमच्या शाळेच्या पायरीवर एक मोठा दगड होता. त्या दगडावर होळीच्या दिवशी, म्हणजे होळीचे 8 ते 10 दिवस लोक ते अंबुत्या म्हणायचे, काळ्याच्या काड्या यायच्या आणि त्या काड्या आखून ते फोडायचे त्या होळीच्या दिवसात जेव्हा बोंब मारतो तेव्हा. पण तो कचरा पूर्ण माझ्या वरांड्यात यायचा. पण मी त्यांना विरोध केला की बाबा रे असं करू नका, का माझा अर्धा दिवस तर तुमचा कचरा याच्यामध्ये जातो. ते म्हणाले गुरुजी आमची ही परंपरागत रीत आहे आणि हे आम्ही मोडणार नाही, आम्ही फोडू तर इथेच फोडू. एक दिवस फोडलं, दुसऱ्या दिवशी मी आलो आणि त्या दगडावर येऊन बसलो. संध्याकाळ झाली, लोक आलेत, त्यांनी होळीमध्ये त्या अंबोत्या पेटवल्या आणि मारायला आले. म्हटलं मारसाल माझ्या डोक्यावर मारा, मी तुम्हाला इथं फोडू देणार नाही. सर्व लोक आले मारायला. कितीतरी लोकांनी मला कितीतरी जीवे मारण्यास धमकी दिली, पण मी त्या वयात तिथून उठलो नाही. बरीचशी सुज्ञ मंडळी होती मुंबईची आलेली तिथे. ते म्हणणारे हा नवीन आलेला पोरगा शिक्षक तिथून आला, इथे आपल्या गावात येऊन आपल्याला विरोध करतोय. पण कशासाठी करतोय की याच्या आपल्याच शाळेमध्ये याचा आपल्या कचरा होतो, आपली परंपरा आहे, ठीक आहे. हे त्या काही लोक सुज्ञ मंडळींना कळलं. ती लोक परत गेली दुसऱ्या परत शाळेत आली. सर्व लोकांनी मिटिंग घेतली. म्हणजे गुरुजी तुमचं शिक्षणाचं काय? तुम्ही माझ्या शिक्षणाचं जे काही असेल ते त्यांच्यासमोर सादरीकरण केलं. अगदी म्हणजे साध्यापणानं सादरीकरण केलं, पण ते त्यांना भावलं. म्हणजे गुरुजी आता तुमची अडचण काय? म्हटलं इथे वरांड्यात फरची नाही आहे, वर्गात फरची नाही आहे, आम्ही दर एक दिवसाआड मुलांकडून आम्ही स्वतः सारवतो. असं गावले. लगेच त्यांनी विचार केला आणि वर्गणी करून 8 दिवसात महाडवरून त्यांनी तिथं स्टाईल आणली आणि संपूर्ण शाळेमध्ये स्टाईल बसून दिली. हे खूप मोठं काम मला त्या काळात माझ्या साध्या आणि निडर स्वभावाने करता आलं. याचं मला खूप अजूनही अप्रूप वाटतं. आणि त्यानंतर जेव्हा माझं लग्न वगैरे झालं, लग्न झाल्यानंतर मी लगेच तिथनं रिझाईन केलं. परत अमरावतीमध्ये इथं जॉईन झालो. मी जेव्हा नॉन डीएड होतो, म्हणजे जवळपास 10वीच होतो, इथं आल्यानंतर मी म्हटलं आता काय करायचं. तर मी आपल्या शिक्षणाकडे कुठेतरी कल असला पाहिजे म्हणून मी यशवंतरावमधून BA केलं, तिथूनच MA केलं, तिथंच B.Ed केलं, DSM केलं. आणि इथे ज्या गावात मी जात होतो तिथे माझा एक उपक्रम असायचा, मी काय करतो असा एक चार्ट असायचा. त्या चार्टवर तो मुलगा दिवसभरात जे काय करत असेल तर तो लिहायचा आणि ते वाचायचे. मी इतक्या वाजता उठतो, इतक्या वाजता अभ्यास करतो. मग त्याचे कडे जे पाहुणे वगैरे यायचे ते वाचायचे. अरे बरं हा असं करतो हो. तर त्या एका उपक्रमामुळे बरीचशी मुलं हे चांगली झाली. असं शैक्षणिक क्षेत्रात बरीचशी कामं केली. बरीचशी मुलं माझी नवोदयला गेली. 2016-17 मध्ये अशाच कामातून मी जिल्हा पुरस्कार घेतला, जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार घेतला आणि 17-18 मध्ये मी राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार घेतला. आताच सध्याही गावामध्ये मी माझे क्रीडा सामने होते. ज्ञानेश्वर ताईंनी मला फोन केला मागच्या सोमवारी मीटिंग करतात, तेव्हा मी सांगितलं की मी क्रीडा सामन्यामध्ये आहे, पण तरी मी मीटिंग जॉईन करतो. आणि क्रीडा सामने असे होते की आजपर्यंत असे क्रीडा सामने मी माझी बढती म्हणून नाही सांगत, पण आजपर्यंत असे सामने आजपर्यंत कोणी घेतले नाहीत. बीटस्तरीय क्रीडा सामने असतात ज्यामध्ये 3 केंद्र सम्मिलित असतात. जवळपास 40 ते 42 शाळा असतात. पण याला अनुदान कुठलंही नसते. पण माझी इच्छा होती की माझ्या शाळेमध्ये क्रीडा सामने व्हावेत, कारण माझं गाव एकदम शेवटच्या टोकावर आहे.
मग काय करावं? लोक हसायला लागले की हा कसा करेल, तिथं मैदान नाही, काही नाही, काही नाही. मी गावात गेलो, गावात मिटिंग घेतली की बाबा रे, आपल्या गावात असा एक सोहळा घ्यायचा विचार आहे, तुमची इच्छा काय? हो म्हणे गुरुजी, आपली तर आजपर्यंत असं कधी झालंच नाही. संपूर्ण गावानं साथ दिली. 5 दिवस कंटिन्यू ट्रॅक्टर फिरवला लोकवर्गणीतून, संपूर्ण मैदान तयार केले. मैदान तयार केल्यानंतर लोकांनीच वर्गणी केली. सर्व विद्यार्थी 250 ते 300 लोकांची जेवणाची व्यवस्था केली. मंडपापासून संपूर्ण खर्च न खर्च पूर्ण त्या गावकऱ्यांनी केला. आमचे ईओ साहेब, बीओ साहेब हपचक झाले. इतका मोठा खर्च केला, इतका छान कार्यक्रम केला. 2 दिवस कुठलाही निधी न मागता लोकांनी खरंच माझं कौतुक केलं आणि म्हणून मला असं वाटतं की एखादं कार्य जर आपण एखादं मनात घेतलं तर ते तडीस जाते. फक्त आपली इच्छा ही प्रबळ पाहिजे. एवढंच मला या 2 मिनिटाच्या या स्पीच मधून तुम्हाला सांगायचं आहे. माननीय अध्यक्ष आणि निवेदकांनी मला जो 2 शब्द बोलण्याचा मान दिला त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप सुंदर आणि एका आदर्श प्रेरणादायी शिक्षकांचे आज विचार इथं आम्हाला ऐकायला मिळाले. खरोखरच अतिशय सुंदर शब्दात सर तुमचा जो प्रवास आहे अगदी गरीब कुटुंबापासून तो आजपर्यंतचा तुमच्या स्वभावातून एक लक्षात येतं किंवा तुमच्या या प्रवासातून लक्षात येतं की तुमचा अन्याय सहन करणारा स्वभाव नाही. अगदी बरोबर आहे. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा अधिक दोषी असतो आणि त्या स्वभावामुळे तुम्ही आज लोकसहभागामधून आपल्या शाळेला दिलेलं वैभव हे दिसून येत आहे आणि तुमचा जो निपक्षपातीपणा आहे त्यामुळेच या न्यायामुळेच तुम्हाला क्रीडा सामने सुद्धा त्याचं आयोजन करण्यासाठी केलेली लोकांनी जी केलेली मदत आहे किंवा अधिकारी वर्गाकडून आपलं झालेलं कौतुक हे तुमच्या कार्याचंच फलित आहे. अतिशय सुंदर आणि आकर्षक शब्दात प्रेरणादायी शब्दात आपण आपले विचार व्यक्त केलात आणि सर आज आपल्याला साथ लाभले एका अतिशय थोर मार्गदर्शकाची, ते म्हणजे आपले गुरुवर्य आदरणीय विजय तनपुरे महाराज आणि यांच्या सानिध्यातून आपण आणखी राष्ट्रपती पुरस्कारापर्यंत पोहोचाल. कारण ते जे मार्गदर्शन करतायत त्या पद्धतीनं तुमचा प्रवास चालू आहे की तुम्ही पहाटे 5 पासून तुमची शाळा घेत आलेला आहात आणि आज आपल्याला हेच मार्गदर्शन होतंय की तुमचा दिवस हा पहाटेपासूनच सुरू करा म्हणजे तुम्हाला जे हवं ते तुम्हाला मिळवता येईल. खूप सुंदर सर, अतिशय धन्यवाद आपले. यानंतर आपले विचार व्यक्त करण्यासाठी येत आहेत सर. तुमचं नाव काहीतरी इथं मला पिंट्या ठुमला पावरा मंडळ अध्यक्ष धडगाव असं दिसतंय इथं. हे आपले विचार व्यक्त करण्यासाठी येत आहेत. आता याच्यानंतर कोणी हँड रेज करायचे नाही. बोला सर, अनम्यूट. अनम्यूट करून बोला लगेच. बोला सर. पण तुम्ही लगेच का आले मला समजे ना. काल परवा तुम्ही प्रवेश घेतलाय, तुम्ही अजून स्वतःवर काम केलेलं नाही, त्याच्यामुळे तुमच्या तोंडातून शब्द निघणं किती अवघड आहे. बोला. हो सर. तर फेसबुक माध्यमातून मी बघितलं विजय तनपुरे साहेबांचं हे भाषण कसं करावे हा विषय आम्ही बघितला. त्यानंतर आम्ही लगेच 2 दिवसात आम्ही जॉईन झालो. तर मी थोडक्यात मी कसा घडलो याविषयी मी नवीनच आहे, माझा पहिलाच दिवस आहे. थोडक्यात मी 2 मिनिटाचं मनोगत व्यक्त करतो. मी एक आदिवासी कुटुंबातला मुलगा आहे. आधी 7 नियम सांगा. हो. सूक्ष्म नियोजन करणे, इतरांची व स्वतःची सत्यतेत राहणे, मनमोकळेपणाने राहणे, आगाऊपणा न करणे. 4च पाठ झाले सर, 3 बाकी. 2 मिनिटं ऐका सगळ्यांनी. हे का होतं तर जो कोर्स तुम्हाला चालू करून दिलेला आहे यशाचा नवा मंत्र शिवतंत्र, हा 10 दिवस पाहायचा असतो. त्यांना तुमचा माइंडसेट बनायला लागतो.
पुढे 18 दिवस भगवद्गीता ऐकायची. जीवनाचं तत्वज्ञान त्या भगवद्गीतेमध्ये 28 दिवस झाल्याशिवाय कोणी बोलूच नका असं माझं म्हणणं आहे. आणि जेव्हा हो हो 28व्या दिवशी बोलायला लागाल तेव्हा तुम्ही छान बोलाल. आणि आता जे कॅमेरे बंद करून आहेत ना, त्यांचाही हाच प्रॉब्लेम आहे. त्यांनी कोर्स उघडलेला नाही, कधी पाहिलेला नाही, कारण आळस. चला कंटिन्यू. सर, तर मी थोडक्यात माझं मनोगत व्यक्त करतो. माझा पहिलाच दिवस आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे मला पूर्ण नॉलेज नाही आपल्या या कोर्स बद्दल. जे सरांनी नियमावली सांगितले ते मी पूर्णपणे वाचलेले आणि पूर्णपणे तो कोर्स बघितलेला नाही. थोडं माफी मागतो मी की जे इतर आपले ग्रुप मधले जे मंडळी आहेत ते काही माझ्या बोलण्यावरून थोडा आवाजात आणि लँग्वेजचा थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो. कारण आम्ही नंदुरबार जिल्ह्यात जो माझा दुर्गम भाग आहे तिथं पूर्णपणे आदिवासी बोलीभाषा दिवस रात्री बोलली जाते. त्याच्यामुळे आम्ही काही सरकारी कामानिमित्त कुठे ऑफिस वगैरे गेलो तरच मराठी बोलतो. तर माझ्या लँग्वेजवरून थोडंफार इतरांना समजणार नाही समजणार तर मी माफी मागतो. पण माझं थोडक्यात मनोगत व्यक्त करतो सर की मी आम्ही माझ्या घरातले 4 भावंड आणि 3 बहिणी होते. आम्ही शेतीवर उदरनिर्वाह करतो. तर आमची शेती खूप कमी होती, 2.5-3 एकर. ते पण बागायत नसल्यामुळे एकदा जर आम्ही उत्पन्न घेतलं ते धान्य आम्ही वर्षभर उदरनिर्वाहासाठी वापर करतो. तर आम्हाला तेच धान्य सुद्धा आम्हाला पूर्ण 12 महिने पुरत नाही. तर आम्ही ऊसतोडीला जायचो किंवा इकडे शहादा नंदुरबारकडे पपईची कामं राहिलं तिकडे जाऊन आम्ही मोलमजुरी करून आमचं जीवन उदरनिर्वाह करायचं. माझं ग्रॅज्युएशन झालं. मी पंचवटी कॉलेज नाशिक इथे BA ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. जेव्हा 2020 साली आपला कोरोना महामारी आला त्यावेळेस माझे आई वडील नंदुरबार कोडदा या गावी यायचे नाही म्हणून मी रेशनच्या विरोधात आवाज उचलला आणि जे 200 कार्ड धारक होते रेशन धारक त्यांना धान्यच मिळायचं नाही. मी कलेक्टर ऑफिस जिल्हा पुरवठा अधिकारी साहेब यांच्या पर्यंत पाठपुरावा करून मी त्यांना धान्य मंजूर करून दिलं. आता माझी मिसेस लोकनियुक्त सरपंच आहे. माझ्या विरुद्ध जो 10 गावांचा सरपंच राहिलेला आणि विद्यमान आपलं ZP सदस्य माझ्या गावातलेच होतं त्यांच्या विरोधात माझी निवडणूक होती. माझ्याकडे 1ही रुपया नव्हते. परत साधे ते बॅनर छापायचे सुद्धा पैसे नव्हते. पण लोकांनी निवडणूक हातात घेतली. मी एवढं सांगू इच्छितो सर की मला नॉलेज आहे पण जे भाषण शैलीमध्ये आणि राजकीय क्षेत्रामध्ये माझ्या परिवारातले आजपर्यंत कोणतेही सदस्यांनी ग्रामपंचायत सुद्धा फॉर्म भरलेलं नाही. तर मी आता जेव्हा अभ्यास करून पुढे प्रॅक्टिस होईल त्यावेळेस बोलेल. मी तुमचा वेळ वाया न घालवता इतरांना संधी देतो. धन्यवाद सर. तुमची इच्छाशक्ती नक्कीच तुम्हाला पुढे घेऊन जाईल. फक्त तुम्ही शिवतंत्र परिवारात घालून दिलेले नियम फॉलो करत राहा. नक्कीच तुमची त्या दिशेने वाटचाल सुरू होत राहील. महाराज हे सरांचं घ्यायचं का रविकिरण सरांचं? हो ना. आता हे विक्रम रविकांत तुम्ही उशिरा का हँड रेस केला? मी मगाशी बोललो होतो. बरं घ्या एवढ्या वेळेत चला. यानंतर रविकिरण पटाडे सर आपले विचार व्यक्त करतील. आणि आता रविकिरण बोलले ना पटाडे. ते पिंट्या बावरा मित्रमंडळ तुम्ही रिनेम करायचंय. पण तुमचं खरंच अभिनंदन की काल परवा प्रवेश घेतला लगेच आज हँडरेस करून तुम्ही डेअरिंग दाखवली. आणि इथे असे किती जण आहेत की ते चेहरा लपून बसलेत ते आणि तुमच्या आधी आलेले आहेत. जुलै ऑगस्ट या महिन्यात आलेले आहेत पण काही करीत नाहीत. ते फक्त चेहरा लपून बसतात आणि पाहतात. काही त्यांच्याच्याने काय होईल मला नाही माहिती. त्याच्यामुळे अजूनही विनंती आहे आता जर आपल्याला खरंच काही करायचं असेल तर कॅमेरे लावा. तुम्ही कोणाला लाजताय नेमकं? तुम्ही चोऱ्या माऱ्या केल्यात का काही? मग का तोंड लपवता तुम्ही? जरा कॅमेरे चालू करा. मी पाहतोय प्रत्येकाला पण तुम्ही घमानघट एकदम काहीच तुम्हाला वाटे ना त्याचं. हो ना. बघा एक मराठी म्हण आहे ज्याचा हात मोडेल त्याच्या गळ्यात पडेल. आणि नावं आपलं हे करत जा. इथं कोणतरी आयफोन आहे तुमचं नाव टाकायचं तिथं. मी म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत बारीक बारीक पण आता ते लीडर होणाऱ्यांना ते सांगेल मी.
पण आता जाऊ द्या, सगळ्याला सांगितलं जातंय तरी मी इथे पहा, तुम्हाला रिनेम करायचं ऑप्शन मी चालू करून दिलाय. आयफोन, काय सॅमसंग, काय काय असेल ना ते बदलून टाका. ही आपली ओळख नाही आहे ना. त्यामुळे चला आता कंटिन्यू. आणि अशी डिरिंग प्रत्येकाने केली तर, नाही तर हे मागचे येऊन पुढे जातील तुमच्या आणि तुम्ही तिथेच राहताल. असे 21-22 सालातले बी खूप जण असे आहेत का नुसते पाहत राहिले, काहीच केलं नाही. आता 24-25 ला म्हणतात महाराज आम्ही खरंच चुकलो. म्हणलं नाही, चुकलो नाही, मग आता काय करायचं? आता परत पैसे भरायचे का म्हणतात? मी म्हणतो नाही, एकदा भरले ना लाईफ टाईम येते मी, लाईफ टाईम. हा फक्त टेक्नॉलॉजीचा चार्ज आहे ना. त्यामुळे ज्याने त्यांनी पहा. आणि रवींद्र, रवी किरण, तुम्ही माईक चालू करून बोलू शकता ना. तुम्हाला अनम्यूट केलं असेल ज्ञानेश्वरीनी. नाही केलं? केलं असेल हो. असं कसं काय? हे हुशार लोक मला लगेच कळतात. हा, केलेलंच असेल. कारण मी इथे पहा एक गंमत करून ठेवलेली आहे. मी किरण लंके आणि महेश ननावरे यांना को होस्ट करून ठेवलेले, हा, की सुरू झालं सर. अचानक जर काही बंद पडलं, काही झालं, तर ही दोघं लगेच धडाधड उडी मारून तिथे पुढचा रोल करतील. असे आहेत ते दोन. हा, त्याच्यामुळे बघा, ज्या ही नावं उगच नाही येत मुखात ना. चला रवी भाऊ चालू करा. धन्यवाद. नमस्कार सर्वांना. सर्वांना जय शिवराय, जय शिवतंत्र. आजच्या या सभेचे सन्माननीय अध्यक्ष संदीपजी बर्डे, त्याचप्रमाणे या मंचावर उपस्थित सूत्रसंचालक म्हणून जे काम करतायत त्या ज्ञानेश्वरीजी शिंदे, ज्यांनी प्रास्ताविक सादर केलं, सीमा पुजारी मॅडम, त्याचप्रमाणे आभार प्रदर्शन सादर केलं रवींद्रजी गारडी साहेब आणि अनुमोदक बबनजी धाडगे साहेब. आजच्या या सभेला आज अध्यक्ष आणि रवी भाऊ, आभार हा सर. प्रदर्शन अजून बाकी आहे. ते अध्यक्ष भाषणानंतर होतं हं. म्हणून चुका जिथल्या तिथे जाणवल्या का लगेच पुढच्या वेळेस चूक नाही होणार. आवडेल ना चुका काढल्या तर? हो हो सर, हो. चालू द्या आता. हे सर्व जे मान्यवर आज आपल्या सभेला लाभले, सर्व सन्माननीय सर्वांना प्रथमतः जय शिवराय करतो. त्याचप्रमाणे आजच्या आपण सर्व ज्या शिवतंत्र ग्रुपमध्ये सामील झालेला आहात, त्या शिवतंत्र ग्रुपमध्ये सर्वांचं एकच ध्येय होतं की फक्त भाषण शिकणे. परंतु हे भाषण शिकवत असताना आपणा सर्वांचे गुरुवर्य हरिभक्तपरायण डॉक्टर विजयजी महाराज तनपुरे यांनी आपल्याला जे मार्गदर्शन करत आहेत, ते मार्गदर्शन करत असताना फक्त भाषण शिकण्यापेक्षा आपल्या रोजच्या दिनचर्येमध्ये आपल्याला कुठल्या 7 सवयी पाहिजेत, आपण कुठले 7 सिद्धांत आपल्या स्वतःभोवती सिद्ध केले पाहिजेत, त्याचप्रमाणे ज्या 7 गोष्टी आपण अनुकरण केल्यानंतर आपलं आयुष्य कसं समृद्ध होणार आहे, या गोष्टीवर आज कमीत कमी 15 ते 20 दिवसापासून सर आपल्याला अभ्यासिका आपली चालवत आहे. परंतु हे भाषण फक्त एकच विषय त्यांच्या डोळ्यासमोर नाहीये, कारण हे सर्व गुण ज्यावेळेस आपल्यात आत्मसात होणार आहेत, त्यानंतर आपल्या शरीरातली किंवा आपल्या हृदयामध्ये जी आपली एनर्जी आहे, ही ऑटोमॅटिक जागृत होऊन आपण ह्या गोष्टींना सन्मुख जाऊन सर्व गोष्टी आपण सिद्ध करणार आहेत. या सर्व गोष्टी करत असताना आपणा सर्वांचे गुरुवर्य हरिभक्तजी परायण विजयजी महाराज तनपुरे यांनी जे आज आपल्याला ही सभा भाषण करण्यासाठी ही संधी उपलब्ध करून दिली आणि त्या संधीचं सर्वांनी नक्कीच फायदा घेतलेला आहे. तरी मी सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. जय शिवराय, जय शिवतंत्र. मोजक्याच शब्दात अतिशय सुंदर सांगितलं सर तुम्ही. आपले खूप खूप धन्यवाद. आपलं मोलाचे विचार अगदी कमी शब्दात आपण सांगितल्याबद्दल आणि वेळ वाचवल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार सर. धन्यवाद, धन्यवाद. यानंतर आपल्या आजच्या सभेचे अध्यक्ष, ज्यांना ऐकण्यासाठी आपल्या सर्व श्रोत्यांचे कान आतुर झालेले आहेत, असे आपले संदीप बर्डे सर आपल्या अध्यक्षीय भाषण करतील. संदीप बर्डे सर, आपण आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं असं मी तुम्हाला विनंती करते. संदीप बर्डे सर.
हँड रेज करा सर, तुम्ही मला सापडतच नाहीये अनम्यूट करायला. पोस्ट लंकेसर केलेलं आहे सरांना त्यांना, हा, पोस्ट केलेलं आहे. बोला बोला, खूप उशीर लावला, खूप बोला उशीर. सर. जय जिजाऊ, जय शिवराय आणि शिवतंत्र परिवारास माझा मनापासून नमस्कार. मी आज अध्यक्षस्थानी बसलो आहे, हे माझ्यासाठी फार मोठं आणि सन्मानाचं आहे. कारण मी अजून शिकत आहे आणि मला या परिवारात येऊन अवघे 10च दिवस झाले आहेत. त्यामुळे माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी व विश्वास दाखवला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आजची सभा सुरुवातीपासून शेवटपर्यंत इतकी सुंदर आणि शिस्तबद्ध पद्धतीने झाली, याचा मला खूप अभिमान वाटतो. कारण मीही अजून शिकत आहे आणि मला भरपूर पुढे जायचं आहे. त्याच्यामुळं मी हा सर्व अनुभव माझ्यासाठी नवीन आहे. सूत्रसंचालकांनी आदरणीय ज्ञानेश्वरीताईंनी अतिशय उत्तम रीतीने कार्यक्रम हाताळला आहे, यात काही तीळ मात्र शंका नाही. प्रास्ताविक तर खूप छान होते आणि मनाला भिडणारे होते. अनुमोदकांनी आपल्या सर्व मुद्द्यांची उंची वाढवली. सूचकांनी सगळा कार्यक्रम प्रवाहात आणला. ही सर्व कामे सर्वांनी मनापासून केली आणि प्रशंसा करण्याजोगी आहेत. आज जे वक्ते बोलले, प्रज्वल, हे सर्व जे वक्ते बोलले अतिशय सुंदर आणि धाडस दाखवत बोलले आणि त्यांनी मनापासून खूप प्रयत्न केला. त्यांचे हे पाऊल पाहून मला खूप अभिमान वाटला. कारण मी नवीन आहे आणि प्रत्येक जण हा माझ्यापेक्षा जास्त शिकलेला आहे हे मला इथे जाणवले. कारण माझं शिक्षण हे फक्त 11वी पास आहे आणि बाकी शिक्षक आहेत, कोणी वकील आहेत. हे फार मोठं आहे आणि त्यांचं अध्यक्षस्थान मला मिळाले हे माझ्यासाठी खूप मोठं आणि अभिमानाचं आहे. अजून भरपूर काही गोष्टी शिकायच्या आहेत. प्रत्येक वक्त्यापासून मला खूप काही प्रेरणा मिळाली. कुणाचा आवाज चांगला होता, कुणी जास्त शब्दाची मांडणी करत होतं, विचाराचा प्रवाह दाखवत होता. प्रत्येकामध्ये काहीतरी खास दिसत होतं. काहींना माझ्यासारख्या अडचणी आल्या, पण अडचणी ह्या भविष्याच्या प्रयत्नांना धार देत असतात. प्रत्येकात काहीतरी खास दिसत होतं. शिवतंत्र परिवारात बोलण्यासाठी उभं राहणं म्हणजे एक पाऊल यशाकडे आहे आणि ते पाऊल आज आपण सर्वांनी टाकलं आहे. मी अध्यक्ष म्हणून येथे बसलो असलो तरी माझा अनुभव हा सर्वात कमी आहे, इतर साधकापेक्षा खूप कमी आहे. पण तरीही आज मला येथे एक गोष्ट नक्की जाणवली, येथे येणारा प्रत्येक जण हा उभा वाढण्यासाठी येतो आणि येथे बसलेला प्रत्येक जण एकमेकाला उचलण्यासाठी असतात. या आजच्या ही सभा मी नौखा जरी असलो तरी मनापासून अनुभवली. कारण माझ्या आयुष्यात ही माझ्या एकदम लक्षात राहील, ध्यानात राहील अशी ही सभा होती. समारोप करताना मी एकच सांगू इच्छितो, तुम्ही जे आज पाऊल टाकला आहे ते तुम्हाला उद्या मोठ्या मंचावर घेऊन जाणार आहे, यात कुठलीही शंका नाही. सर्व सूचक, अनुमोदक, संचालक, प्रास्ताविक यांचे सर्वांचे मनापासून आभार मानतो. मला अध्यक्ष पदाचा मान दिला त्याबद्दल सर्वांचे आभार. धन्यवाद. जय शिवराय, जय शिवतंत्र, जय जिजाऊ. धन्यवाद. धन्यवाद सर. आपली आजची जी शिवतंत्र परिवाराची सभा होती ती सभा होतीच शब्दांची ताकद आणि आत्मविश्वासाची ज्योत पेटवण्यासाठी. आणि आपल्यामध्ये आत्मविश्वासाची ज्योत पेटवणारे आदरणीय विश्वशाहीर, हरिभक्त परायण डॉक्टर विजय महाराज तनपुरे यांच्या प्रेरणेखाली, यांच्या मार्गदर्शनाने झालेली आहे.
आणि आपण म्हटल्याप्रमाणे आपलं यशाकडे एक पाऊल नवे नवे आपण गरुड भरारी घेण्यासाठी या शिवतंत्र परिवारामध्ये सगळेजण दाखल झालेले आहेत. फक्त ध्येय निश्चित झालं आणि आपल्या पंखामध्ये चिकाटी आणि बळ धारण केलं की आपण निश्चित गरुड भरारी घेऊ शकतो. अतिशय सुंदर आणि आपल्या वाणीमधून आलेल्या प्रत्येक शब्द आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे सर. आपण जरी वयाने लहान असाल तरी आपल्याला हे मिळालेलं पद नक्कीच आम्हासाठी मोठं होतं. आपले मनपूर्वक आभार सर. यानंतर आपल्या आजच्या सभेचे आभार प्रदर्शन आदरणीय रवींद्र गारडी सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. रवींद्र गारडी सर. नमस्कार सर्वांना. जय शिवतंत्र. जय शिवतंत्र. आजच्या सभेचे अध्यक्ष महोदय, सर्व वक्ते, सूचक, अनुमोदक, सर्व वक्ते आणि सर्व उपस्थित सभासद. आभार म्हटलं की एक शाळेतले प्रसंग आठवतो की शाळेत कसं व्हायचं, सभा व्हायची त्या काळी, असं सुविधा नसायच्या, लवकर पाहुणे यायचे नाही, खूप उशीर व्हायचा सभेला. तर त्यावेळेस असं एकच असायचं की आभाराला कोणीतरी आलं की समजायचं संपला बाबा कार्यक्रम आता. त्यावेळेस म्हणजे एक रिलॅक्स वाटायचं. पण आता ज्यावेळेस शिवतंत्र परिवारामध्ये आलो, महाराज ज्यावेळेस सांगतात की तुम्ही 30 सेकंदाचा व्हिडिओ टाका रोज, पण ते टाकण्यासाठी पण आपल्याला किती कष्ट पडतात याचा एक अंदाज येतो. तर यानंतर एक जाणीव झाली की जर एक सभा घ्यायची म्हटलं किंवा एक कार्यक्रमाचं नियोजन करायचं म्हटलं तर त्याच्या मागे लागणारे कष्ट हे अपार आहेत. भरपूर कष्ट आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये कुणाची जबाबदारी असते, कुणाचा टाइम असते, कुणाची मेहनत असते. तर ह्या सर्वांना एक कृतज्ञता म्हणून आभार मानणं हे खूप मोलाचं आणि महत्वाचं काम आहे. आणि मी स्वतःला भाग्यवान समजेल की ह्या सभेचं आभार प्रदर्शन मला करण्याची संधी मिळाली. सर्वात प्रथम मी आभार मानेल ज्यांनी या कार्यक्रमाला योग्य दिशा आणि शिस्त लावली, ते सूचक विनोद चौधरी सरांचं. ज्यांनी अनुमोदन दिलं ते आमचे पुण्याचे बबन गाडगे सरांचं. त्याचबरोबर अतिशय प्रभावीपणे मी कसा घडलो याचं प्रास्ताविक ज्यांनी मांडलं त्या सीमा पुजारी मॅमचं सुद्धा मी खूप मनापासून आभार मानतो. त्यानंतर आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यांचं मार्गदर्शन आपण आत्ता एवढ्यातच घेतलं ते संदीप बर्डे सर. त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांनी जे आपल्याला दिशा दाखवली ती आपल्यासाठी जीवनामध्ये खूप अनमोल आहे. म्हणजे ते फक्त 11वी असून सुद्धा आज ते अध्यक्ष नसते बनले नाही, तर ऍटलिस्ट त्यांनी काहीतरी बोलून दाखवलं. ही एक खूप अनमोल गोष्ट आहे असं मला तरी वाटतं. कारण की इथं त्यांनी जसं सांगितलं, इथं भरपूर शिक्षक वर्ग आहे, भरपूर एज्युकेटेड लोक आहेत. त्यामध्ये असून सुद्धा म्हणजे एज्युकेशन हा काही बार नाहीये. म्हणजे थोडंसं मला इंग्लिश एखादा वर्ड येऊ शकतो माझा, पण म्हणजे एज्युकेशन असं काय लिमिटेड एज्युकेशन तुम्हाला थांबवू शकत नाही बेसिकली. त्यामुळं मी त्यांचंही खूप मनापासून आभार मानतो, कारण की त्यांनी आपल्याला एक चांगली दिशा दाखवली. आणि त्यानंतर सुंदर आणि अतिशय रंगतदार आणि पूर्ण आत्मविश्वासाने ज्यांनी ह्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं त्या ज्ञानेश्वरी नरवडे मॅमचं मी खूप खूप आभार मानतो. आता सर्व सभासद ज्यांनी वक्ते म्हणून काम केलं, ज्यांनी आपापले शब्द प्रभावीपणे मांडले, त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. सर्वांची नावं घेणं खरं तर पॉसिबल नाहीये, कारण की सगळे भरपूर जण बोललेत. पण खरंच सर्वांचं खूप खूप आभार मानतो. त्यांनी खूप चांगली माहिती दिली, स्वतःबद्दल सांगितलं आणि एक असा ऑनलाईन असा असला तरी खूप चांगली सभा आपण नियोजित करू शकलो. आता जे उपस्थित आहेत त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो. आणि इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, लास्ट बट नॉट द लिस्ट. असे आपले शिवशाहीर तनपुरे महाराज, ज्यांच्यामुळे हे व्यासपीठ आपल्या सर्वांना मिळालं, त्या महाराजांचं मी मनापासून धन्यवाद मानतो आणि माझ्या आभाराचे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. महाराज. भाग गेला शिन गेला अवघी चिंता वारली. सगळ्याकडे पाहून खूप आनंद झाला. प्रत्येकाने
जीवामोलाच्या पलीकडे जाऊन आपली जबाबदारी पार पाडली याचं एकमेव कारण आहे तुमची असलेली श्रद्धा आणि तुमची असलेली निष्ठा. ते हे काम करते. कारण माझा अनुभव आहे. माझे गुरु शिवशाहीर बाबासाहेब देशमुख नगरच्या सभागृहामध्ये मी साल होतं 1986 आणि मी 6वीला वगैरे होतो. बाबासाहेबांनी डायरेक्ट स्टेजवर सांगितलं की माझा शिष्य विजय तनपुरे आता पोवाडा गाईल. धनधान सुरू झालं 15-20 मिनिटं. शेवटी ते थांबवायला आले मला. कारण कार्यक्रम बाबासाहेबांचा होता. निष्ठेने काम केलं आणि त्यांच्या सानिध्य मला फक्त 8 दिवसाचं लाभलं. त्या 8 दिवसावर एवढे वर्ष घालवले मी. जोपर्यंत तुम्ही पूर्णपणे समर्पण करत नाही ना, तुमचा इगो बाजूला जात नाही ना. द्रौपदीचं वस्त्रहरण झालं तर सगळ्यांना माहित आहे. तिने विचार केला माझे 5-5 नवरे येतं. ते येतील. येई ना ते कोणी. भीष्माला हात केला म्हणजे तुम्ही तरी या. नाही. त्या भीष्मानं दुर्योधनाचं निकृष्ट अन्न खाल्लेलं होतं ना. आता कोणतरी म्हणलं जैसे खाय जैसा खाय अन्न वैसा बने मन. कोणीच नाही आलं आणि मग तिथे तिने हाक मारली. कुठे गुंतला अशी द्वारकेच्या राया अशी हाक मारली आणि मग तेव्हा ते देव आले. जेव्हा पूर्णपणे सरेंडर भाव आपला होतो, समर्पण होतं, तेव्हा जे ज्ञान तुमच्यात आहे ऑलरेडी ते बाहेर येतं. वेगळं काही करावं लागत नाही. हे प्रत्येकाने आणि आज सगळ्यात मोठा आनंद असा झाला की आपण जसं काय टीव्हीला बातम्या पाहतो का काय भाऊ, असं हे प्रस्तावना ऐकायला मिळाली. मला वाटतं सीमा टेलिप्रॉम्प्टर वापर झाला वाटतं ना. बाकीच्यांना कळणार नाही टेलिप्रॉम्प्टर काय. मला वाटतं तसं. पण नाहीतर मग एक तर तुमची मेमरी नाही 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 मी म्हणजे मी पाठ नाही केलंय सर. प्रास्ताविक येस. पाठ नाही केलंय मी. छान मी छान. माझ्या लॅपटॉप वरती ते ठेवलं होतं आणि हो तेच ना, मग वाचलं. तेच मग त्याला टेलिप्रॉम्प्टर म्हणतात. पण ते फिरत नसेल चित्र. टीव्हीला जेव्हा बातम्या दिल्या जातात ना तेव्हा ते हा फिरत जातं अक्षर. मी तेही स्क्रोल करत शिकलेल मी होते ते तेव्हा. खाली खाली खाली. म्हणजे पाठ करायला लोड नाही घ्यायचा, आपोआप होतं ते नंतर. पण आमच्या बबनरावनी सांगितलं महाराज मला त्या सीमाचं अभिनंदन करायचं, शेवटी बोलू द्या, नंतर बोलतील बबनराव. पण इथे ज्यांचं कारण नसताना काही माणसं मला इथे दिसत आहेत. तेव्हा मी आता रेकॉर्डिंग थांबवतो एकदा. एकच मिनिट. कुठे गेलं रेकॉर्डिंग? ओके.